श्रीराम समर्थ. समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे. अभिमानाने वेगळे राहाल तर तुमचा शेवट हा खराबच होणार. समर्थ म्हणाले, आपल्यामध्ये अभिमान का असावा? ज्याप्रमाणे एखादी वस्तू आपल्याकडे असेल तर ती गोष्ट आपल्याकडेच आहे याचा आपल्याला अभिमान असतो. बघा, समर्थ म्हणाले, स्वार्थीपणा, लोभी, अहंकार वृत्ती आपल्यामध्ये नसावीच. ज्याप्रमाणे जर मनुष्य देह अहंकार, अभिमान बाळगून इतरांपासून दूर राहिला तर तो एकटा पडतो. जर बघा, हाच प्रत्यक्षात या देहाचा भाग चालू आहे. जर मी स्वतःहून अभिमान धरून बसलो की माझ्यासारखं कोणाकडे वस्तू नसतील, माझ्याकडे जसे पैसे आहेत तसे कोणाकडे नसतील, तर मला कोणीही विचारणार नाही, तर मी माझा देह एकटाच पडेल, बरोबर? परंतु मनुष्य देह हा समाजशील प्राणी आहे. नाती, आपुलकी आणि सहकार्य यामुळेच जीवन सुंदर होते. आपल्या जीवनाची सुंदरता आपण फक्त कशावर पाहतो माहिती? चेहऱ्यावरती. परंतु चेहऱ्यावरती खरी सुंदरता नाही आहे, तर नातं, आपुलकी आणि सहकार्याची भावना ज्यामध्ये आहे ती खरी सुंदरता आहे. पण अभिमानामुळे आपण लोकांपासून दूर गेलो तर शेवटी आपल्याला त्याचे वाईट परिणाम भोगावेच लागतील. काय त्याचे वाईट परिणाम आहेत हे सुद्धा समर्थाने आपल्याला प्राप्त करून दिलेले आहेत. आता पाहायला गेलो तर या विचाराचं महत्त्व सुद्धा खूप मोठे आहेत. आपल्याला नम्र राहण्याची शिकवण, ज्याप्रमाणे आपला देह नम्रतेने राहतो का, स्वतःहून स्वतःला विचारा. पाहावे आपणासी आपण, दुसऱ्यांना विचारायला जाऊ नका. जर तुम्ही दुसऱ्यांना विचारायला जाल ना तर बघा, प्रत्यक्षात तुम्ही कमजोर व्हाल. महत्त्वाचं म्हणजे दुसरी गोष्ट, नात्यांचं महत्त्व समजून घ्या. का नात्यांचं महत्त्व समजून घ्या? कुठलं नातं केव्हा उपयोगी येईल कळणार सुद्धा नाही. समर्थ म्हणाले, आपले मामा आहेत, आपले काका आहेत, बघा आपले आजी आजोबा आहेत, प्रत्येक वेळी आपले नातं असतं. ते नातं उत्तम प्रकारे टिकवता आलं पाहिजे. नात्यांचं महत्त्व का समजून घ्यायचं आहे? जीवनात जरी सुख आले, दुःख आले, तरी आपण आपल्या नात्यांना विसरायचं नाहीये. अहंकारामुळे होणाऱ्या नुकसानाची जाणीव करून कोण देत असतं? तर बघा, प्रत्यक्षात आपलेच नातेवाईक करून देतात, आपलेच मित्रमैत्रिणी करून देत असतात, आपले शेजारी पाजारी करून देतात. कारण का? आपला देह प्रत्यक्षात अहंकारामध्ये बुडलेला आहे. आणि आपला देह ज्यावेळी अहंकारामध्ये बुडालेला आहे त्यावेळी शेवटी नुकसानच होणार आहे. म्हणून समाजात एकत्र राहण्याचं मूल्य, किंमत आपल्याला कळली पाहिजे. आपण सुद्धा या समाजात राहत आहोत, बरोबर की नाही? आपल्या आजूबाजूला लोक सुद्धा राहत आहेत. जर त्यांच्याशी मी एक रूपाने, बघा, प्रत्यक्षात उत्तम प्रकारे जर वागलो नाही आणि माझा स्वभाव जर लोकांना पटला नाही तर ते माझ्याशी बोलायला येतील का? हो, नाही ना. म्हणून आपल्या वागण्यात नम्रता ठेवावी. कारण जेव्हा एखादी व्यक्ती आपल्याला सांगत असते त्यांचे विचार आपण बघा लक्षात ठेवले पाहिजे. नम्रता का असणं आवश्यक आहे? आपण बघा, लहान असो मोठा असो, अरे तुरे आपण करत असतो. माझंच सर्व खरं, तुम्ही बोलाल ते सर्व खोटं, अशी प्रकारची भावना आपण घेऊन जगत असतो. समर्थ म्हणाले, नाहीये, आपल्यामध्ये सुद्धा नम्रता असणं आवश्यक आहे.
कोणासोबतही अभिमानाने वागू नका. अभिमानाने जर तुम्ही वागण्याचा प्रयत्न करत असाल तर तुमच्यासारखे तुम्हीच. कारण का, तुम्हाला तिथे कोणी विचारणार नाही. फक्त तुम्ही अभिमानाने तुमची कॉलर टाईट असेल, परंतु मात्र तुमच्या मदतीला कोणीही नंतर धावून येणार नाही. मित्र असतील, कुटुंब असतील, समाजातील लोक असतील, त्यांच्याशी चांगले संबंध ठेवणं गरजेचं आहे. आपण आपले मित्रपरिवार बघा, शालेय जीवनात होतो, आपले मित्रपरिवार भेटले, परंतु आता आपल्याला ते मित्रसुद्धा पाहायला मिळत नाही आहे. मग मित्राचं नातं गेलं कुठं? समर्थ म्हणाले, जेवढे होते तेवढे बघा प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळाले, परंतु मित्रत्वाचं नातं तुटत गेलं. शालेय जीवनात बघा, आपण एकाच बेंचवर बसायचो, एका वर्गात असायचो, प्रत्येकाशी बोलायचो, प्रत्येकाचे विचार आपण ऐकून घ्यायचो, परंतु ते आता सर्व गेले. आता आपल्याशी बोलायला सुद्धा बघा वेळ सुद्धा नसतं. समर्थ म्हणाले, कुटुंब असं एक प्रकारचा मित्र आहे ना, ते आपल्याला उत्तम प्रकारे टिकवता आला पाहिजे. आपल्या बाबतीत असो किंवा आपल्या कुटुंबाच्या बाबतीत असो, येणारं सुखदुःख हे आपणच बघा उत्तम प्रकारे पेलत असतो. कुटुंबावर एखादी आर्थिक संकट उभं राहिलं, त्यावेळी सुद्धा आपला ध्येय लगेच तात्काळ उभा राहतो की नाही, आणि जे कार्य करायचं ते बरोबर करून जातो. किंवा आपल्यावर सर्वात मोठा प्रसंग आला तर जबाबदारी कोण घेतं? तर आपल्याच घरातले कुटुंबातील सदस्य ना, बाहेरचं कोणी येत नाही आहे. म्हणून समर्थ म्हणाले, कुटुंब असतील आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे समाजातील चांगले लोक, यांच्याशी आपल्याला उत्तम प्रकारे संवाद साधायचा आहे. जर यापैकी बघा प्रत्यक्षात जर आपण पाहायला गेलो, कोणाशी चांगले संबंध जर ठेवले नाही तर आपल्या ध्येयाला लोक नावं ठेवणारी पाहायला मिळतील. गरज पडल्यास मदत मागण्यास किंवा देण्यास संकोच करू नका. आपण कोणाला मदत करायची असेल ना, तर निसंकोचपणे करा. आणि जरी आपल्याला एखादी आर्थिक अडचण असेल, कोणाची मदत हवी असेल, तर बघा लाजू नका हो. प्रत्यक्षात तुम्हाला एखादी गरज पडलेली आहे ना, नक्कीच विचार करा आणि त्यांची मदत घ्या निसंकोचपणे. समर्थ म्हणाले, गरज प्रत्येकाला पडत असते की नाही, म्हणून सुंदर बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे. एक गाव होतं, त्या गावात एक श्रीमंत व्यापारी होता. त्याला आपल्या संपत्तीचा खूप अभिमान होता. तो गावातील लोकांशी फारसा बोलत नसायचा. कारण का, पैशाचा माज. माझ्यासारखा पैसा दुसरा कोणत्याही व्यक्तीकडे नसेल, आणि तो नेहमी स्वतःला श्रेष्ठ समजायचा. एकदा त्याच्या व्यापारात फार मोठा नुकसान झालं, फार मोठा तोटा झाला. त्याला मदतीची गरज पडली. आता काय करायचं, कुणाकडे हात पसरायचं? पण त्याने आयुष्यभर कोणाशीच चांगले संबंध ठेवले नाही. कोणाशी बोलायला बघा प्रत्यक्षात ती व्यक्ती गेली नव्हती. त्यामुळे कोणीही त्याला मदत करायला तयार नव्हतं. शेवटी तो एकटाच पडला. आता काय करायचं, कुणाकडे मदत मागायची? जेव्हा लोकांना गरज होती तेव्हा माझा देह, मी स्वतः कोणाला मदत करत नसायचो. परंतु आपल्यावरती जेव्हा बघा प्रत्यक्षात ही वेळ येऊन ठेपली, त्यावेळी मी एकटा पडलो आणि त्याचं जीवन खूप कठीण झालं. आता जगायचं कसं? त्यावेळी त्याला कळलं की अभिमानामुळे त्याने आपली माणसं गमावली. म्हणून समर्थ म्हणाले, आपल्या अंगी अभिमान नसावा. अभिमान उठे मत्सर, मत्सरे तिरस्कार, पुढे क्रोधाचा विकार प्रबळे बळे. म्हणून आयुष्यात आहे ना, सर्व काही नाही सोडलं तरी चालेल, परंतु अभिमान सोडा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे
नम्रता ठेवा. आणि एक महत्त्वाचं म्हणजे नाती जपा, कारण शेवटी माणसाला पैशाची गरज नाही तर माणसाचीच गरज भासते. जय जय रघुवीर समर्थ.